हास्यास्पद आहे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं विधान। आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे कुठल्या पार्श्वभूमीवरती कर्नाटकच्या माननीय मुख्यमंत्र्यांचं हे विधान आलेलं आहे। आपल्या सरकारनं विशेषतः माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जेव्हा उच्चस्तरीय समिती महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरती राज्य सरकारची आहे त्याचं पुनर्गठन केलं, विस्तार केला आणि त्या समितीची बैठक घेतली। विस्तृत 2 तास बैठक चालली। त्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित केलं होतं राज्यातल्या आणि अतिशय सकारात्मक चर्चा झाली। त्याच बैठकीमध्ये 2 समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली आणि त्या 2 मंत्र्यांची नियुक्ती करत असताना आम्हाला आदेश दिले की डे टू डे फॉलोअप, दैनंदिन या सगळ्या गोष्टीचं फॉलोअप ह्या 2 मंत्र्यांनी करायचं आहे। दिल्लीतले जे सिनियर काउन्सिल आपले आहेत, नवीन शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी आल्यानंतर वैद्यनाथन नावाचे नवीन आपण सिनियर काउन्सिल त्या ठिकाणी नेमलेत, त्यांच्याशी चर्चा करायची। याच्या अगोदरचे जे आपले सिनियर काउन्सिल्स आहेत त्यांच्याशी चर्चा करायची। ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड सुप्रीम कोर्टावरती जे आपले ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव आहेत त्यांच्या दैनंदिन संपर्कात राहायचं आणि ह्याला आपण गती द्यायचं काम सुरू केलं। म्हणजे ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचे मराठी भाषिक जी 850 गावं आहेत ज्यांची आजही भूमिका आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचं आहे, आम्ही महाराष्ट्रातच आहोत। मग यांच्यासाठी जेव्हा राज्य सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आणि जेव्हा महाराष्ट्र सरकार आता गतीनं पुढे चाललंय, एवढंच नाही तर या 850 गावांना शैक्षणिक सुविधा, इतर बाकीच्या नागरी सुविधा, वैद्यकीय मदत ह्या तिथल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनामध्ये असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना किंवा त्या सीमा लढ्यामध्ये असणाऱ्या सैनिकांना, त्या म्हणजे आंदोलकांना या ठिकाणी जी पेन्शन आहे त्याच्यामध्ये वाढ करायचा निर्णय, हे जे पटपट निर्णय शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी घेतले त्याला काउंटर देण्यासाठी, म्हणजे आता कर्नाटक काहीच करत नाही याचा जाब कर्नाटकातली जनता त्यांच्या मुख्यमंत्र्यांना विचारेल म्हणून ही पुढी काढायचा प्रयत्न की आता 15 वर्षापूर्वी केव्हा तरी जेव्हा त्या भागामध्ये जतच्या 40-50 गावांमध्ये शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होता तेव्हा केव्हा तरी हा विषय पुढे आलेला, तो आता उकरून काढायचा आणि ही गावं महाराष्ट्रात येत आहेत आणि असं काहीतरी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये दाखवायचा हा केविलवाना प्रयत्न त्यांचे मुख्यमंत्री करतायत। आपण अतिशय अभ्यासपूर्णपणानं या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी पुढे चाललेलो आहोत। माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय फडणवीस साहेबांच्या सक्त सूचना आहेत की याच्यात कुठलीही कमतरता राहू नये। सगळी न्याय बाजू आपली जी आहे, आपली सत्याची जी बाजू आहे ती योग्य पद्धतीनं माननीय सुप्रीम कोर्टापुढे आली पाहिजे, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत। हा दावा जो कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे तो हास्यास्पद आहे, त्याला किंचितही महत्त्व आपण देण्याची गरज नाही। अहो, कर्नाटकलाच पाणी आमच्या कोयनेचं जातं, हे आमचंच पाणी घ्यायचं आणि ते आम्हाला देतो म्हणायचं। मी आता ज्या भागात कोयना धरण आहे 105 TMCचं, त्या भागाचा मी आमदार गेली 3 टर्म आहे। आपलंच पाणी खाली त्यांच्या डॅमला जात असतं, त्यांचा जो मोठा डॅम आहे तिथं, आणि वेळोवेळी मग त्यांना पाणी कमी पडलं की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची विनंती ती आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांना की कोयनेतलं पाणी आम्हाला सोडा। ज्यांना आम्हीच पाणी देतो त्यांनी सांगायचं तुमच्याच गावाला त्यातलं हे पाणी आपलंच कोयनेचं त्यांना या ठिकाणी जात असतं। तरीसुद्धा जी 50 गावं जत भागामधली आहेत तिथल्या पाण्याच्या प्रश्नासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फतचा प्रस्ताव आपण तयार केलेला आहे। जवळपास 2 वर्षापूर्वी माझ्या माहितीनुसार, जलसंपदा विभाग जरी माझ्याकडे नसला तरीसुद्धा मी त्याची माहिती घेतलेली आहे, 1200 कोटी रुपयांची योजना ही आपण तयार केलेली आहे। त्याची टेक्निकल स्क्रुटिनी सध्या सुरू आहे, त्याची तांत्रिक छाननी झाल्यानंतर, फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर म्हैसाळ टप्पा, विस्तार टप्पा असं त्याचं नाव आहे, त्यातनं सुद्धा या 50 गावांना पाणी देण्याचं नियोजन आपल्याकडे आहे। ती जेव्हा टेक्निकल स्क्रुटिनी होईल, फिजिबिलिटी रिपोर्ट येईल तेव्हा माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री या दोघांचीशी चर्चा करून याच्या बाबतीत सुद्धा आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ। आणि आज तरी शिंदे फडणवीस सरकार गेल्या 4-5 महिन्यात आल्यापासून तरी अशा पद्धतीची मागणी एकाही व्यक्तीनं त्या 50-60 गावांमधल्या प्रशासनाकडे केलेली नाही की आम्हाला कर्नाटकमध्ये जायचंय म्हणून। त्यामुळे जी बाब आता पुढे आलेलीच नाही, 10 वर्षापूर्वीचं काहीतरी उकरून काढायचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करतायत। परंतु 40 गावांना ज्या प्रकारे
ठराव केलेला आहे की आम्हाला हा ठराव अजूनही सरकार दप्तरामध्ये नाही आणि तशी मागणी असेल तर ती 10 वर्षापूर्वीची आहे. मला सांगा 10 वर्षापूर्वीची मागणी आता उकरून काढणं आणि आम्ही त्याच्यात पुढे गेलोय ना सरकार म्हणून. राज्य सरकार पुढे गेलेलं आहे त्याच्यामध्ये. आपण मी म्हणलं तसं त्या 50-60 गावांना शेतीला बारमाही पाणी देण्यासाठी म्हैसाळ योजनेचा विस्तार टप्पा करण्यासाठी आपण अंदाजे मला आकडा आता नेमका माहित नाही पण 1200च्या आसपास कोटी रुपयांची योजना ही त्या ठिकाणी आपण त्याची प्रस्ताव तयार केला आहे. त्याची टेक्निकल स्क्रुटिनी सुरू आहे. त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट घ्यायचं चालू आहे. त्याला सुद्धा निश्चितपणानं माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून त्याला सुद्धा आपण गती देऊ. त्यामुळे अशा पद्धतीची गावं पाण्यापासून वंचित महाराष्ट्रात आपण ठेवणार नाही. आता जो पाणी पुरवठा त्या गावांना होतो नेमका कशा पद्धतीने होतो नंबर 1 प्रश्न. दुसरा असं तुम्ही म्हणता की कोणताही लेखी असं कागदपत्र सरकारी नाहीये तरी ओरल मागणी होती त्या लोकांनी तिथपर्यंत पोहोचलं कसे काही त्यांना सामील व्हायचं नाही. आता हा 10 वर्षापूर्वीचा विषय आहे. त्यामुळं आता 10 वर्षापूर्वी मग त्यांनी निवेदन दिलं होतं का त्यांनी मागणी केली होती का त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढलं होतं का ही 10 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड तपासावं लागेल. मी आपल्याला जबाबदारीनं सांगतोय की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार गेल्या 5 महिन्यात आल्यापासून अशी एकही अधिकृत मागणी ऑन रेकॉर्ड मागणी आमच्याकडे तरी प्राप्त जिल्हा प्रशासनाकडे किंवा राज्य सरकारकडे प्राप्त झालेली नाही. कारण का प्रश्न एवढ्यासाठीच की म्हणजे मागे पण जेव्हा सेना भाजपचं सरकार 2014 पासून तेव्हा पण कधी तुमच्या लक्षात तेव्हाही तुम्ही मी सांगतो ना 10 वर्षापूर्वीचा विषय आहे हा. असला तर मी आजही आपल्याला सांगतोय सरकारी दप्तरामध्ये असे ठराव कुठेही गेल्या 4-5 वर्षामध्ये दिसून आलेले नाहीत. कारण एखादं गाव जरी म्हटलं की आम्हाला इकडून तिकडे जायचंय तर स्थानिक जिल्हाधिकारी स्थानिक विभागीय आयुक्त हे तात्काळ ही बाब सरकारच्या निदर्शनाला आणत असतात तिथल्या माननीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून. पण ऑन रेकॉर्ड आज तरी तसं काही दिसत नाही. मला विश्वास आहे की आमचं शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर लोकांचा विश्वास या सरकारवरती आहे. सीएम साहेबांवरती आहे, डेप्युटी सीएम साहेबांवरती आहे. अशी मागणी कुणी करणार नाही हा मला विश्वास आहे. याचं कारण जी सीमावर्ती भागातली 850 गावं आहेत जी आज म्हणतायत की आम्ही महाराष्ट्रातच आहोत, त्यांना कन्नड सक्ती तिकडे केली जाते, त्यांचा छळवाद तिथं केला जातो, त्यांच्यावर लाठीचार्ज तिथं केला जातो, त्यांना मराठी भाषा वापरू दिली जात नाही, त्यांना भगवा झेंडा तिथं लावू दिला जात नाही. एवढा अत्याचार कर्नाटक सरकार त्या 850 गावातल्या लोकांवर सीमावर्ती भागातल्या करत असताना सुद्धा ती गावं ठाम आहेत की आम्ही महाराष्ट्रातच आहोत म्हणून त्यांच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शैक्षणिक सुविधा असतील, आरोग्य सुविधा असतील, स्वातंत्र्य सैनिकांच्या लढ्यामधल्या सैनिकांची पेन्शनची वाढ असेल हे करायचा निर्णय घेतला. याचं कारण एकमेव मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब आहेत की महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी 40 दिवस माननीय शिंदे साहेब कर्नाटकच्या जेलमध्ये राहिलेले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी 40 दिवस जेल भोगलेले मुख्यमंत्री आज महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे या प्रश्नाची त्यांना जाणीव आहे आणि आपल्या मराठी बांधवांसाठी जे जे करावं लागेल ते करण्याची तयारी ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची आहे. प्रश्न फक्त एवढा आहे की कारण तुमच्याकडे जबाबदारी समन्वयक म्हणून तुम्ही किंवा चंद्रकांत ह्या गावांना पुन्हा नव्याने भेट देणार का, तिथल्या लोकांशी गाठभेट करणार का, हा एक प्रश्न. दुसरा, सरकार म्हणजे प्रशासनाला तुम्ही जे आदेश दिलेले आहेत का की अशी मागणी जर भूमी जर बोलून दाखवतायत तर काही कागदपत्र कुठून जर गेले असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी. मी जबाबदारीनं सांगतोय की या 5 महिन्यात तरी अशी मागणी झालेली नाही. आमचं आत्ताचं सरकार आल्यापासून पाठीमागच्या 5 वर्षातली त्याच्या पाठीमागच्या 5 वर्षातली जर काही मागणी जरी असेल आम्ही ती तपासून घेऊ. कारण तसं जर काय असेल तर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हे राज्य सरकारकडे कळवलं असेल. हा विषय आत्ता अचानक पुढं आला. मी मागासपासून म्हणतोय का आला, जेव्हा आपण पुढं चाललोय सीमा प्रश्नाचा तिढा सोडवण्यासाठी आपली परवाच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये हे सुद्धा ठरलं की आपण सगळ्यांनी मिळून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय हाय लेवल डेलिगेशन हे माननीय पंतप्रधान आणि माननीय केंद्रीय गृहमंत्री महोदयांना भेटायला आम्ही जाणार आहोत. आम्ही जेव्हा आता मी म्हणतोय तसं वेगानं पुढे चाललो ह्या प्रश्नात त्याला काउंटर द्यायसाठी ही काहीतरी जुनी टूंग किंवा जुनं काहीतरी उकरून काढायचा प्रयत्न मुंबईने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. त्याला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. निश्चित देऊ. माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आणि आम्ही दोघं संयुक्तपणानं देऊ. समजा दादांना काही इतरत्र काम असेल किंवा त्यांचा शेड्यूल व्यस्त असेल तर मी माझ्या पद्धतीनं ते आम्ही दोघंही एकत्र देण्याचा प्रयत्न करू. नक्की आम्ही तिथं जाऊ
लोकप्रतिनिधींची चर्चा करू, ग्रामस्थांशी चर्चा करू. आणि पण मला जे वाटतंय की त्यांनी आत्ता रिसेंटली मागणीच केलेली नाही, त्यांचं म्हणणंच नाही आता. त्यामुळं तरीसुद्धा जर तिथल्या लोकभावना असतील तर आम्ही समन्वयक मंत्री म्हणून जरूर तिथं जाऊ, त्यांच्याशी चर्चा करू, त्यांचं म्हणणं जाणून घेऊ आम्ही. संजय राऊत यांना या सगळ्या विषयावर टीका करताना असं म्हटलंय की जर हे सरकार घालवलं नाही तर केंद्र सरकार आणि इतर राज्यांमध्ये ज्या पद्धतीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना म्हटलेलं आहे, इतर राज्यातील त्यांचे जे हस्तक आहेत त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे 5 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती. केवळ भडक वक्तव्य करणं एवढंच काम आता श्री संजय राऊत यांच्याकडे राहिलेलं आहे. मी आता सांगितलं आपल्याला, अशा पद्धतीचं महाराष्ट्राचे तुकडे करू असं वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतजींनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरती किती दिवस जेल भोगली हो, त्यांनी जरा एकदा सांगू द्या बरं. मी आता उदाहरण दिलं आणि त्याच्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये हे सांगितलेलं आहे भुजबळ साहेबांच्या साक्षीनं की त्यावेळी शिवसेनेनं आंदोलन केलं तेव्हा तिथं 40 दिवस आम्ही जेलमध्ये काढले. 4 तास तरी संजय राऊत जेलमध्ये होते का कुठल्या एखाद्या सीमा प्रश्नाच्या आंदोलनामध्ये? त्यामुळं आता कुठंतरी AC चेंबरमध्ये बसायचं आणि असं काहीतरी भडक बोलायचं, सरकारवर टीका करायची. महाराष्ट्रामध्ये 3-4 महिने शांत होता, त्यांचं दर्शन घडत नव्हतं तेव्हा. आता त्यांचं दर्शन सकाळ सकाळी पुन्हा घडायला लागल्यापासून महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडायला लागले परत. हम लोग ने माननीय शिंदे साहब और फडणवीस साहब के नेतृत्व में जो हाई पावर कमेटी है स्टेट गवर्नमेंट ने गठित की हुई, उसका पुनर्गठन CM और DCM साहब ने किया है. वो समिति की पहली बैठक 2 दिन पहले हुई. ऑल पार्टीज सब पार्टीज़ के वहाँ पे रिप्रेजेंटेटिव्स थे और ये जो सुप्रीम कोर्ट में लीगल मैटर है वो सॉर्ट आउट करने के लिए स्टेट ने बहुत जोरों से प्रयत्न करना चाहिए और इसके लिए हम दोनों मंत्रियों को ये जिम्मेदारी CM DCM साहब ने दी है. हम लोग इसके ऊपर काम कर रहे हैं. हमारे जो सीनियर काउंसिल्स है या हमारे जो एडवोकेट ऑन रिकॉर्ड है वहाँ दिल्ली में, उनसे बात करके उनको जो भी डॉक्यूमेंट्स यहाँ से भेजना है, एडिशनल इंफॉर्मेशन देनी है, वो सब डे टू डे काम हम लोग करेंगे और हमने वो जिम्मेवारी ली है. इस बारे में ये जब तक वहाँ लीगल काम सुप्रीम कोर्ट में चालू है तब तक वो 85 विलेजेज जो है उनके लिए जो सहूलतियाँ देनी है, एजुकेशनल फैसिलिटीज़ है, हेल्थ फैसिलिटीज़ है, वहाँ के हमारे जो महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद के पेंशनर्स है उनका पेंशन बढ़ाने का है और बाकी की भी सुविधा उनको देने की है. इसके लिए का प्रस्ताव भी तुरंत लाने के लिए माननीय CM साहब ने हमको निर्देश दिया है. वो प्रस्ताव भी तैयार करने का हमारा काम चल रहा है. हम गति से ये इशू में स्टेट गवर्नमेंट आगे जा रही है ये देख के ये कर्नाटक गवर्नमेंट ने पिछले 10 साल की किसी की आने वाली किसी की हो सकती है ऐसी डिमांड वो सामने लेके इसमें वाद निर्माण करने का काम किया है. इसका कोई भी असर जत तालुके के या महाराष्ट्र के किसी भी गांव में नहीं होगा. हम लोग तो वहाँ हमेशा ही जाते थे. जब हम शिवसेना में उद्धव जी के नेतृत्व में काम कर रहे थे तभी हम लोग जाते थे. अभी भी शिंदे साहब भी वहाँ के समन्वयक मंत्री थे. इसके पहले के समन्वयक मंत्री भुजबल साहब और शिंदे साहब थे, उन्होंने भी वहाँ गए हैं और शिंदे साहब ने हेल्थ डिपार्टमेंट से उन लोगों को बहुत सी सहूलतियाँ भी पिछले 5 साल में दी है. मैं और चंद्रकांत दादा पाटिल साहब हम दोनों भी वहाँ पे जाएंगे. बहुत सारे मराठी भाषिक लोग वहाँ है जो उनके रिप्रेजेंटेटिव आए थे, उनसे हमारी बात हुई है और जल्द ही हम दोनों ही वहाँ जाके उनसे मिलके उनके साथ हम लोग हैं, उनके साथ महाराष्ट्र की सरकार है, उनके साथ महाराष्ट्र की जनता है, ये वहाँ जाके हम उन लोगों को आश्वासित करेंगे. ये सालों साल से मैटर चलता है, केंद्र सरकार से भी क्या अपील की है, क्या प्रतिनिधिमंडल उनसे मिलेगा, तो इस बार लगता है केंद्र आप महाराष्ट्र को अपना हक देगी. हम लोग ने वो भी डिसाइड किया है कि जल्द ही हमारा ऑल पार्टी हाई लेवल डेलीगेशन CM साहब के और डिप्टी CM साहब के नेतृत्व में माननीय प्रधानमंत्री जी को और माननीय केंद्रीय गृह मंत्री जी को मिलने के लिए हम लोग जाने वाले हैं और महाराष्ट्र की बात उनके सामने रख के महाराष्ट्र को उनकी तरफ से न्याय मिले ऐसी विनंती हमारे डेलीगेशन की तरफ से हम लोग दिल्ली में जाके प्राइम मिनिस्टर साहब को और सेंट्रल होम मिनिस्टर साहब को करने वाले हैं.
विषय सर जैसे कि कर्नाटक के मुख्यमंत्री कह रहे हैं कि हम भी लीगल लड़ाई करने के लिए तैयार हैं। उनके बयान को किस तरह देखते हैं? नहीं करने दो ना। देखिए ये इश्यू तो अभी सुप्रीम कोर्ट में पेंडिंग है। हम हमारी बाजू रखेंगे, वो उनकी बाजू रखेंगे। अभी न्याय देवता पर हमारा विश्वास है। हमको यही लगता है कि वहाँ के लोगों का जो जनमत है वो ही सुप्रीम कोर्ट ने उसको कंसिडर करना चाहिए। 850 विलेजेस है, जो लोग मराठी भाषिक है और जो लोग आज मानते हैं, कहते हैं कि हम अभी भी महाराष्ट्र में हैं, उनको कन्नड़ शक्ति नहीं चाहिए, उनको वहाँ मराठी चाहिए, उनको वहाँ भगवा ध्वज चाहिए। वो लोगों का जो मैंडेट है, वो लोगों का जो पब्लिक राय है उधर की, वो भी कंसिडर करनी चाहिए सुप्रीम कोर्ट ने। सर शिवसेना के नेता बेलारूस ग्रुप के नेता संजय राउत हैं, वो कह रहे हैं कि महाराष्ट्र में माहौल खराब करने का काम किस तरह से कर रहे हैं? उनके बयान को किस तरह देखते हैं? क्या कर रहे हैं महाराष्ट्र में? माहौल खराब करने का। कौन कर रहा है? वही कर रहे हैं, संजय राउत जी कर रहे हैं। हम लोग तो हमारा काम कर रहे हैं। हमने हाई पावर कमेटी का सीएम और डिप्टी सीएम साहब ने महाराष्ट्र कर्नाटक सीमा इशू की बैठक ली, तुरंत मंत्रियों का नियुक्ति किया, तुरंत नया प्रपोजल लाने का निर्णय किया। हम लोग ऐसा कंस्ट्रक्टिव काम कर रहे हैं। और हर रोज सुबह उठ के कोई बोल रहा है महाराष्ट्र के 5 टुकड़े करने वाले, कोई बोल रहा है महाराष्ट्र को उधर से इधर लेके जा रहे हैं। जिनको कोई दूसरा काम नहीं है। पिछले 3-4 महीने महाराष्ट्र शांत था, महाराष्ट्र का एटमॉस्फेयर हेल्दी था। जब तक ये राउत जी का दर्शन टीवी पे नहीं होता था हमको, जब तक उनका दर्शन होने लगा है सुबह सुबह टीवी पे, तब से महाराष्ट्र का वातावरण खराब होते जा रहा है। लेकिन हम लोग वहाँ ध्यान नहीं देते। हमको सीएम साहब और डीसीएम साहब का आदेश है, सब लोग ने महाराष्ट्र को आगे ले जाने के लिए काम करना है। हमारे सीएम ही 18-18, 20-20 घंटे दिन में काम करते, सीएम डीसीएम साहब। हम लोग भी काम करते। हम काम करेंगे, राज्य के हित में काम करेंगे, राज्य की भलाई के लिए काम करेंगे। जिसको टीका ही खाली करनी है, उनको उनका काम करने दो। आदित्य ठाकरे बिहार जा रहे हैं तेजस्वी से मिलने के लिए। अब क्या राज्य से सेंट्रल या फिर अपने आप को स्टेट की पार्टी से नेशनल पार्टी बनाने में लगी हुई है? अभी 3-4 खासदार बचे हैं, 10-12 आमदार बचे हैं। ये पार्टी कैसे हो सकती है नेशनल पार्टी? और अभी जिनके साथ माननीय बाला साहब ठाकरे जी का कभी भी एक विचार नहीं हुआ था, ऐसे लोगों को हाथ में हाथ मिला रहे। अभी राहुल जी गांधी आए थे, जो वंदनीय बाला साहब ठाकरे साहब ने कहा था मैं कभी भी कांग्रेस को साथ नहीं लूंगा, कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ में नहीं जाऊंगा, ऐसी समय आया तो मैं मेरा दुकान बंद कर दूंगा। ये वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के विचार है। और उनके ही पोते आदित्य जी, वो कांग्रेस के नेता राहुल गांधी जी के हाथ में हाथ डाल के उनके साथ चल रहे। ये काफी नहीं हुआ, अभी वो बिहार जाके तेजस्वी यादव जी को मिल रहे। ये बाला साहब ठाकरे जी के विचारधारा से एकदम अलग काम ये आदित्य जी कर रहे हैं। ये हिंदुत्ववादी विचारों को, बाला साहब ठाकरे के ऊपर श्रद्धा रखने वाले शिव सैनिकों को कभी भी नहीं जमे, कभी भी ये पसंद नहीं आएगा। ये जानने की कोशिश करने जा रहे हैं कि वहाँ पे बीजेपी की सरकार किस तरह तेजस्वी ने गिराई। तो लगता है ये टीम लेने जा रहे हैं कि तेजस्वी ने बीजेपी की सरकार गिरा के किस तरह से अपनी सरकार बनाई। अभी उनको ही पूछो आप क्या वजह से वो जा रहे हैं। मैं कैसे उनके मन में जो है वो मैं तो नहीं बता सकता, लेकिन आप उनसे पूछिए। सर संजय राउत का बयान ये एक लास्ट आगे सर संजय राउत एक और बयान दिया है कि महाराष्ट्र में जो सरकार हाल में जो सरकार बनी है वो ज्यादा दिन चलेगी, मिड टर्म चुनाव होगा। उनके बयान को आप किस तरह देखते हैं? मेरे को ऐसा लगता है 3 महीने जब वो अंदर थे तब भविष्य जानने का विद्या प्राप्त किया है उन्होंने, और बाहर आने के बाद अभी ऐसी बात कर रहे हैं। उनको शायद मालूम नहीं है 170+ का मेजॉरिटी एक बार नहीं 2 बार फ्लोर ऑफ द हाउस पर हम लोग ने साबित की है। और माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब ने और माननीय उप मुख्यमंत्री फडणवीस साहब ने बार बार ये कहा है कि 170 के प्लस हम जाएंगे, एक भी हमारे से फिगर हमारा कम नहीं होगा। ये बात संजय राउत जी को कहने दो, उनको कह के खुद का समाधान करने दो। ये सरकार पूरा अपना 2-2.5 साल का टेन्योर आगे का कंप्लीट करेगी और 2024 के इलेक्शन में भी शिंदे साहब और फडणवीस साहब के नेतृत्व का शिवसेना और बाला साहब ठाकरे जी की शिवसेना और भारतीय जनता पक्ष की सरकारी महाराष्ट्र में आएगी। लेकिन बीजेपी के नेता दानवे साहब भी कह रहे हैं कि 2 महीने में क्या होगा कुछ पता नहीं। दानवे साहब का कहना यह है
कि 2 महीने में 170 से 180 हो जाएंगे, 180 से पिछले अगले 2 महीने में 190 हो जाएंगे और इलेक्शन आते आते 200 प्लस हो जाएंगे। ये दानवे साहब का कहने का मतलब था। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की दिशा सालियान प्रकरणात सीबीआयचा अहवाल समोर आलेला आहे। निष्कर्षात त्यांनी सांगितले दिशा सालियानचा मृत्यू हा अपघाती झाला होता। मागच्या मंगळात आपण गृह विभागाच्या अपघाती जबाबदारी होती आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते। कसं पाहता या एक पूर्ण नाही, आता तो अहवाल मी पाहिलेला नाही। त्यावेळी या सगळ्या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू होती आणि प्राथमिक चौकशीमध्ये ज्या बाबी पुढे येत होत्या त्यावेळी संबंधित विभागानं त्या पुढे आणल्या होत्या। आपण म्हणताय तसं या बाबतीतला अहवाल माझ्या तरी पाहण्यात नाही, परंतु याच्या बाबतीत अधिकारवाणीनं माननीय गृहमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे जर तो अहवाल असेल तर त्या यंत्रणेकडनं त्याची माहिती घेऊन तेच या बाबतीत स्पष्टपणानं अधिकारवाणीनं आपल्याशी बोलतील। यामध्ये एक असं आहे की संजय राऊत म्हणतात की आता सर्व लोकांनी ज्यांनी आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणामध्ये आरोप केले त्या सर्वांनी आता माफी मागितली पाहिजे। त्या सीबीआयने तर अपघाती सांगितलं। बघावं लागेल ना तो अहवाल काय। संजय राऊतांच्याकडे अहवाल कुठनं आला मला माहित नाही, पण तो अहवाल काय आहे, त्या अहवालामध्ये सीबीआयचे निष्कर्ष काय आहेत याच्यावर आमच्या पोलीस विभागांकडनं त्यांचं त्या अहवालाचं निश्चितपणानं त्याचं विस्तृत जानकारी करून घ्यावी लागेल। तोपर्यंत बोलणं योग्य नाही। अहवालाचा आम्ही अभ्यास करू आणि अधिकारवाणीनं त्याच्यावरती स्पष्टपणानं आमचे संबंधित अधिकारी स्पष्टपणानं बोलतील। आदित्य ठाकरे आज बिहारला तेजस्वी यादव यांची भेट देण्यासाठी जाणार आहेत। कुठेतरी राष्ट्रीय पातळीवर आपला पक्ष नेण्यासाठी प्रयत्न होतोय असं वाटतं। व आता काय 4 खासदारांचा आणि 12 आमदारांचा पक्ष जर राष्ट्रीय पक्ष होत असेल तर त्यांनी त्यांचा प्रयत्न जरूर करावा। आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही, आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। परंतु ज्या विचारधारेबरोबर वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कधीही विचार जुळले नाहीत। वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नेहमी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादीला मी कधी बरोबर घेणार नाही, त्यांच्याबरोबर कधी जाणार नाही। त्याच लोकांच्या हातात हात घालून वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे नातू आदित्यजी ठाकरे आता चालतायत, पदयात्रा काढतायत, त्यांना पाठिंबा देत आहेत। हे कमी का काय? आता तेजस्वी यादवांना भेटायला ते बिहारमध्ये निघालेत। त्यामुळं वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा जो शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये आहे त्याला हे कधीच पटणार नाही की ज्यांचे विचार वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्याशी कधी जमले नाहीत, किंबहुना वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यांना कधीही जवळ केलं नाही, अशा लोकांच्या जवळ किंबहुना त्यांच्या गळ्यात गळा घालायचं काम माननीय आदित्यजी करत असतील तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या निष्ठावंत कडवट शिवसैनिकांना हे कधीही पटणार नाही, रुजणार नाही। दुसरं असं की आपण बघत आहोत की वाशिममध्ये भावना जोळी जेव्हा ट्रेन्स राहत होत्या विनायक सावंतने आधी ट्रेन बोर्ड केली तेव्हा पुन्हा गद्दार आणि असे नारे जे त्यांच्या विरोधात देण्यात आले शिवसेनेला। हे बरं का, ज्यांना आता काही काम नाही त्यांना हे कोणाच्या तरी आदेशावरनं करायला लावलं जातं। वाशिम जिल्ह्याची मला परिस्थिती पूर्ण माहिती आहे। मी 2.5 वर्ष तिथं त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे। मान्य खासदार भावनाताईंचं काम मी जवळनं पाहिलेलं आहे। अत्यंत लोकप्रिय खासदार आहेत, त्या 5 टर्म सलग त्या ठिकाणून निवडून आलेल्या आहेत। त्यामुळं कोणाला तरी जाणीवपूर्वक 4 लोकांना जमवायचं, त्यांना प्रोत्साहित करायचं आणि अशा पद्धतीने घोषणाबाजी देऊन स्टडबाजी करायचा प्रयत्न करायचा, हे त्या ठिकाणी मला वाटतंय त्या निश्चितपणानं कुणीतरी जाणीवपूर्वक हे करायला लावलेलं आहे। सर एक सवाल दिशा सालियान मामले में चलो अभी सर एक सवाल दिशा सालियान हत्या मामले में सीबीआई ने अपनी रिपोर्ट सबमिट की, उन्होंने कहा है कि ये पूरा टोटली एक्सीडेंटल केस है। उनके सीबीआई के केस को किस तरह सीबीआई का रिपोर्ट अगर हमारे स्टेट गवर्नमेंट के पास आया है तो ये हमारे पुलिस डिपार्टमेंट की तरफ से माननीय डीसीएम साहब के पास जो होम मिनिस्ट्री संभाल रहे उनके पास जाएगा और वो रिपोर्ट पढ़ने के बाद जो वो रिपोर्ट्स में फैक्ट्स इंक्लूड है वो पढ़ने के बाद उसकी जानकारी लेने के बाद ही ऑफिशियली इसके बारे में होम डिपार्टमेंट से हमारा रिप्रेजेंटेटिव आपसे बात करेगा। ओके, थैंक यू।